स्वयंपाकघरातील या चुका दारिद्र्य आणतात. म्हणून स्वयंपाकघरात चुकणंही करू नका या गोष्टी. आपल्या घरातील स्वयंपाकघर हे फक्त जेवण बनवण्याचं ठिकाण नसतं, तर ते घरातील अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचं स्थान मानलं जातं. पण अनेकदा आपण नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, पैशांची अडचण येते आणि घरात सतत तणाव राहू लागतो. रात्री घाण भांडी ठेवणे सर्वात पहिली आणि खूप सामान्य चूक म्हणजे रात्रीची घाण भांडी सकाळपर्यंत तशीच ओट्यावर ठेवणे किंवा सिंकमध्ये राहू देणे. तर वास्तुशास्त्रानुसार रात्री घाण भांडी ठेवली तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे घरातील शांतता कमी होते आणि आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात वाढू लागतात. त्यामुळे रात्रीची भांडी ही रात्रीच साफ करून किचन सिंक रिकामं करा. नेहमी प्रयत्न करा की झोपण्यापूर्वी सिंक स्वच्छ असावं. सगळे भांडे धुवून किचन क्लीन ठेवावं. स्वच्छ स्वयंपाकघर हे लक्ष्मीला आकर्षित करत असतं असं देखील मानलं जातं. त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुटलेली भांडी वापरणे. घरात तुटलेली भांडी किंवा क्रॅक आलेली भांडी वापरणं देखील खूप जास्त अशुभ मानलं जातं. आपण त्या गोष्टीकडे खूप जास्त दुर्लक्ष करत असतो. अशा भांड्यांमुळे नकारात्मकता वाढते असं म्हटलं जातं. विशेषतः तुटलेली प्लेट, कपच्या दांड्या तुटलेल्या किंवा फुटलेल्या डब्यांचा वापर शक्यतो टाळावा. जर घरात अशी भांडी असतील तर ती लगेच बाजूला काढून टाका, कारण तुटलेल्या वस्तू घरातील प्रगती थांबवतात अशी मान्यता आहे. पीठ किंवा तांदूळ रिकामे ठेवणे. स्वयंपाकघरात धान्याचे डबे पूर्णपणे रिकामे ठेवू नयेत. विशेषतः पीठ, तांदूळ आणि डाळीचे डबे हे नेहमी भरलेले असावेत. हे अन्नधान्य समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. पूर्ण रिकामे डबे आर्थिक कमतरतेचं संकेत मानले जातात. म्हणून डब्यात थोडंसं का होईना अन्नधान्य नेहमी ठेवावं. पुढची मेन गोष्ट म्हणजे गॅस आणि पाणी जवळ ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार अग्नी आणि पाणी हे विरुद्ध तत्व आहेत. म्हणून गॅस आणि पाण्याची जागा अगदी जवळ असणे योग्य मानलं जात नाही. यामुळे घरात सतत वादविवाद वाढू शकतात असं म्हणतात. जर शक्य असेल तर गॅस स्टोव्ह आणि सिंक मध्ये थोडं अंतर ठेवावं. तसेच पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू. झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवणे. अनेक लोक किचनमध्ये कुठेही झाडू ठेवतात, पण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे झाडू उघड्यावर किंवा किचनच्या मध्यभागी ठेवू नये. नेहमी झाडू लपवून आणि स्वच्छ जागेत ठेवावा, कारण की झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. स्वयंपाक करताना राग किंवा भांडण असं म्हणतात की आपण ज्या भावनेत अन्न बनवतो ती ऊर्जा त्या अन्नामध्ये जात असते. त्यामुळे शक्यतो स्वयंपाक करताना भांडण किंवा राग टाळावा, कारण की आपल्या अन्नामध्ये ती नकारात्मक ऊर्जा जात असते. म्हणून स्वयंपाक करताना राग, ओरड किंवा भांडण टाळावं. शांत मनाने आणि देवाचे स्मरण करत बनवलेलं अन्न घरात सकारात्मकता आणत असतं.